नमस्कार मी रुपाली. चला तर आज आपल्याला बनवायची मस्तपैकी मोडाच्या मटकीची उसळ. तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. तर कढई तापल्यानंतर आपल्याला टाकायचे जिरा आणि मोहरी. ते छान तडतडल्यानंतरला आपल्याला लांब उभा पातळ कांदा चिरलेला टाकायचा आहे. एक 2 ते 3 मिनटं छान कांदाही परतून घ्यायचा आहे आपल्याला. नंतरला एक टॅमॅटो मी कट करून ठेवलेले आहे, ते टॅमॅटोही टाकायचे आणि तेही छान सॉफ्ट होईपर्यंत कांदा टॅमॅटो परतून घ्यायचा आहे. तर सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे चवीनुसार भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ आपण टाकून घेऊयात. आणि एक 2 ते 3 मिनटं आपल्याला कांदा टॅमॅटो छान परतून घ्यायचं आहे. तर आता आपण मसाले ॲड करूयात. तर इथे मी टाकले हळद, घरचा मसाला, कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर टाकलेली आहे मी 1 चमचा. सर्व चवीनुसार टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता. थोडीशी धना पावडर. आता आपण मटकी टाकून घेऊया. छान मोड आलेली मटकी आहे. तर मटकी टाकून आपल्याला छान एक 10 ते 15 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे. एकत्र मिक्स करून घेऊयात आणि टाकायचं आता आपल्याला पाणी. आपल्याला भाजी जास्ती घट्टही करायची नाही आणि जास्ती पातळी करायची नाही, मीडियम साईजची करायची. ते इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेले. झाकण ठेवायचं. हे पहा, आता थोडंसं मी इथे हे वाटण तयार केलं होतं. ते वाटणाची तयार केलेली रेसिपी लवकरच मी अपलोड करेन चॅनलवरती. खोबरं, कोथिंबीर आणि लसणाचं वाटण आहे. हे पहा, आपली मटकी शिजलेली आहे. एकदम छान अशी घट्ट आणि छान तरी आलेली आहे. तर कशी वाटली ही माझी मटकीची उसळची रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.